5, 4, 3, 2, 1. चंदनपुरी मंदिरात दर्शन घेताना धुळे येथील महिलेच्या पर्समधून 6,200 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून घेतले। सीसीटीव्ही कॅमेरा पण चेक केला परंतु त्यात चोरणारा दिसत नाही। शेवटी या महिलेचे अश्रू अनावर झाले। धुळे येथे जाण्यासाठी या महिलेकडे पैसे पण राहिले नाही, परंतु ट्रस्टने त्या महिलेला 300 रुपये भाड्यासाठी दिले। यात्रेचा शेवटचा रविवार असल्यामुळे या दरम्यान लाखोंच्या संख्येने भाविकांनी चंदनपुरीला दर्शन घेतले। हा यात्रेचा शेवटचा रविवार अफाट गर्दीचा ठरला। पैसे मोठी प्रेस होती माझ्याकडे एक अजून, आणि त्याच्या आतमध्ये प्रेस मध्ये पाकिट आहे, छोटी प्रेस पकडायची। किती पैसे होते? किती पैसे होते? 5,000 बीसीच्या वरती काहीतरी 1500 रुपये असतील। मी आज येताना 500 रुपये टाकून आणले आणि ते द्यायला लागले। मी त्या भाऊला आता बाजार जे सामान घेतलं मी 140 रुपयाचं, आणि देव धुवायचे 50 रुपये तेवढे वेगळे दिले बस। बॅक कॅमेरा घ्या ना। हे बघा आता ही आजी ते बघा लाल कलरचा स्कार्फ माझावाला, ते बघा ते हा, ते बघा मी दानपेटी जवळ आहे, आणि ते भाऊ जो तो ताट दिला तिकडून त्या साईडने। त्यांचे मी गेले पण यांचे 600 रुपये होते। मोठी आणि माझ्या जवळ आला, आणि या साईडला माझा मोबाईल होता तो राहिला, आणि इकडून सगळा डिक्राचे प्रस काढून घेतले। पोपट कारभारी आहे राव। आम्ही मुक्काम पोस्ट दैवड तालुका देवळा
दरवर्षी आम्ही इथून पायी दिंडी चंदनपुरीहून ते जेजुरी जात असतो. हे 12वं वर्ष आहे आमचं. असं व जागरण गोंधळ सगळं कार्यक्रम सगळं साहित्य आमच्याबरोबर असतं. आजपासून इथून पालखी आम्ही 14 दिवस पायी प्रवास करतोय जेजुरीला. चंदनपुरी ते जेजुरी हे 12वं वर्ष आहे आमचं. आम्ही वाघे मुरळी जय मल्हार शिवमान जागरण पार्टी दैवड रामनगर आमचे दर 14-12 वर्षापासून पायदिंडी सोहळा निघत आहे. तर चंदनपुरी ते जेजुरी पायदिंडी सोहळा निघत आहे. आम्ही 14 दिवसाचा प्रवास करतो आणि आम्हाला खंडोबाने एक अशी एक पाऊल वाट दिलेली आहे की खंडोबाचं दर्शन घडलं आम्हाला साक्षात, म्हणून आम्ही पायवारी करतोय. आमच्या खंडोबावरती आमचा खूप विश्वास आहे, देवावरती खूप आमचा भरोसा आहे की देवाने आजपर्यंत आम्हाला कुठलाही आपेस न देता आम्ही देवाची पायदिंडी घेऊन जातोय. येलकोट जय मल्हार जय शिव मल्हार जागरण पार्टी दैवड, सगळे सहकारी आणि सगळे कार्यकर्ते दैवड रामनगर, खंडोबा मंदिर, कारभारी बाबा जेजुरी बाबा हे आमचे पालखी चालक दिंडी चालक. 12 वर्षापासून आमची दिंडी जात आहे, तरी आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून आमची दिंडी आनंदात जेजुरी जाणार आहे. माझं नाव साहेबराव जिभाऊ खैरनार वराळे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मी दरवर्षी चंदनपुरी ते जेजुरी पायी वारी माझं 12वं वर्ष चालू आहे. तर मी माझ्या देवाने मला सर्व आनंद जीवनात केलेला आहे. एकदम देवाचा मार्गस्थ जेजुरी चालत आहे. आम्ही आज दैवड नगरीवरून चंदनपुरी या गावी आमच्या गावची पालखी भेटवण्यासाठी आणली आहे आणि उद्यापासून ही पालखी श्री क्षेत्र दैवड ते जेजुरी पायदिंडी सोहळा निघणार आहे. त्यासाठी आम्ही ही पालखी देवाला भेटवण्यासाठी आणली. आम्ही दरवर्षी ही पालखी घेऊन येत असतो. सर्वांना जय मल्हार. बोला मामा. बोला. विशाल त्रिवेदी, मी चंदनपुरीला राहतो. चंदनपुरीत यात्रा जवळजवळ मी आता 30 वर्षाचा झालेलो आहे. 30 वर्षापासून ही यात्रा अशी सरळ चालू आहे. गर्दी दरवर्षी वाढतच चाललेली आहे. दर रविवारी कमीत कमी 200 ते 250 बोकड मारले जातात. दर रविवारी खूप लोकांचे गोंधळ वगैरे इथं होतात आणि त्यानुसार सगळ्यांची सोय इथं केलेली आहे. चंदनपुरीत पाणी वगैरे सगळ्यांची व्यवस्था इथं झालेली आहे. तरी आपण पाहू शकता दर्शन राहील अजूनही फुल आहे. तरी भाविकांना जी काही मदत होईल ते आमच्या पद्धतीने आम्ही करत चालतो. तर दर रविवारी इथं जे स्थानिक लोक आहेत त्यांचा रोजगार खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊन भेटतोय. लाखोच्या संख्येने पब्लिक या दर्शनासाठी येते. खंडोबा यात्रा महाराष्ट्रातील दुसरे देवस्थान म्हणजे खंडोबा मंदिर चंदनपुरी. खूप मोठी यात्रा ही 15 दिवसाची असते, पण पूर्ण महिनाभर ही चालू असते. तर इथल्या गावातल्या लोकांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नसते. इथं सगळा रोजगार उपलब्ध होतो. लाखोच्या संख्येने लोक येतात. त्यांचे जेवणा वगैरेची व्यवस्था सगळी इथं केलेली जाते. भक्त निवास आहे बनवलेला, राहण्याची सोय वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने केले जाते. तसेच आपले क्राईम डायरीवाले सतत यांचे इंटरव्ह्यू वगैरे घेत असतात. सगळी माहिती वगैरे लोकांपर्यंत पोचवत असतात. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. घ्या. येलकोट जय मल्हार. बोला रेडी.